12th मॅन पाठवा प्लीज मित्रांनो, कारण की खेळाडूंची नावं आम्हाला माहीत नाही आहेत आणि नावं माहीत नाही असल्याशिवाय तर यावेळेस मॅच नंबर 3 होती सुरुवात. टॉस जिंकला पन्हाळगडने आणि प्रथमतः बॉलिंगचा निर्णय मात्र घेण्यात आलेला आहे त्यांच्या विरुद्ध खेळ रायगड. मित्रांनो आपण पाहू शकाल पन्हाळगड विरुद्ध रायगड अशी ही मॅच. आणि स्ट्राईकला कोण खेळतंय मित्रांनो? स्ट्राईकला पाडी, नॉन स्ट्राईकला वकार. स्ट्राईकला वकार, नॉन स्ट्राईकला पाडी आणि बॉलर दुर्वेश. थँक्यू. तर यावेळेस पाडे आला मित्रांनो बॅटिंगसाठी. तर यावेळेस मात्र कट केलं चेंडूला. बॉल मात्र थर्ड मॅन रिझर्व मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये आपण पाहतोय. खूप मोठी बाउंड्री लाईन त्या ठिकाणी. तोपर्यंत अवधी मिळाला दोन्ही खेळाडूंना 2 धावा एकवटण्याचा. 2 धावा आपण पाहिलं तर वकार आपल्या डावाची सुरुवात करतोय 2 आणि टीमच्या धावसंख्येचा देखील श्रीगणेशा करत असताना मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहू शकाल. चला चला एवढा वेळ लावू नका मित्रांनो. भरपूर मॅचेस आहेत. 17 मॅचेस दिवसभरात खेळवायचे. टायमिंगचं निर्बंध देखील आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटमध्ये संपर्क नाहीये. शॉर्ट थर्ड मॅनला मित्रांनो चेंडू अडवण्याचं काम जरूर मैदानाच्या आतमध्ये होताना आपण पाहतोय. जोपर्यंत बॉलला उचले दोन्ही खेळाडूंकडे पुरेसा अवधी आपापला एंड बदलण्याचा. एंड बदलला जातोय आणि आता स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहू शकाल पाडी यांना येताना. पॅडी येतोय स्ट्रायकिंग एंडवरती. 2 चेंडू झालेले आहेत. 3 धावा धाव फलकावरती जरूर लगवल्या गेल्या आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा. वा इथे मात्र सुरेख फटका. बॉल थांबणार नाहीये. ओव्हर द कव्हर्स बॉल जाईल मित्रांनो सीमा पार. येतोय स्वराज्य प्रतिष्ठानचा दरार षटकार. एकदा मित्रांनो काय सुरेख ड्राईव्ह आहे. इतकी सुंदर मित्रांनो मरीन ड्राईव्ह त्यापेक्षा सुंदर इथे कव्हर ड्राईव्ह आपण पाहतोय. फलंदाजाच्या बॅटमधनं 4 धावा मैदानाच्या आतमध्ये षटकारा पाठोपाठ. यावेळेस मात्र प्रॉपर टायमिंगच्या जोरावरती येतोय चौकार. हा बॉल एकदा मिळाली की ताकद या फडक्यामध्ये सिंगलच्या जोरावरती. अनाउन्समेंट करा 2 मिनिटं गेम थांबवायला. ते चोर सापडलाय. पोरांना आधी आपली बाईक चेक करून घेऊ. तर प्लीज मित्रांनो
मैदानाकडे जाऊया. यावेळेस पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, झेल घेण्याची नामी संधी. आणि क्रिकेटमध्ये मित्रांनो संधीचं सोनं करणे प्रत्येकरित्या चांगल्यारित्या खेळाडूंना माहिती आहे आणि ते पूर्ण मात्र मैदानावरती गेले. पहिल्या विकेटचं पतन, पहिला गडी गारद बॅटिंग करणाऱ्या रायगड टीमचा. तर यावेळेस आपण पाहिलं तर नवीन फलंदाज सौरव येत आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. एक षटकार एका चौकाराच्या मदत. दोन गाडींची नावं घ्या ना, दोन गाडींचे नंबर बोला ना. MH47J980. पुन्हा एकदा बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न. यावेळेसचा बॉल देखील मित्रांनो प्रॉपर टायमिंग होता, परंतु क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी. एक धाव मात्र मिळते एकीच्या मदतीने. टीमचा धाव फलक पुन्हा एकदा पुढे सरकत आहे, जाऊन पोहोचते. आपण पाहिलं तर 22 धावा फलकावरती. आपण पाहिलं तर पुन्हा एकदा धाव फलकावरती आपण पाहतोय की 23 धावा झालेल्या आहेत. 23 रन्स ऑन द बोर्ड. वेगाने धाव फलक पुढे सरकत आहे. चांगली बॅटिंग करत असताना पाडीला आपण पाहतोय आतापर्यंत 6 चेंडूंमध्ये 18 धावांची जबरदस्त खेळी त्याच्या बॅटमधून येताना आपण पाहिली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक होता, रनआउटची संधी, परंतु फेकी भरपूरच खराब मैदानाच्या आतमध्ये करण्यात आलेली आहे. आणि तेच कारण मित्रांनो आपण पाहू शकाल की पुन्हा एकदा सिंगल मिळतीये. जवळपास इथून 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. एक बॉल बाकी आहे.
याचे तुमची गाडी व्यवस्थित आहे की नाही, कारण की भरपूर चोरी मोठ्या प्रमाणात करण्याचा प्रयत्न काही चोरांनी केलेला आहे, काही भुरट्या चोरांनी. तर यावेळेस आपण पाहिलं तर पुन्हा एकदा ऑन कट करण्याचा प्रयत्न बॉलला, परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू मात्र परार होत असताना जाऊन पोहोचेल. थर्ड मॅन सी मारेगा पार, 4 धावांसाठी येतोय. इथे देखील चौकार. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, नो बॉलचा इशारा पंच करत असताना मैदानाच्या आतमध्ये, आणि नो बॉल वरती रनआउटची संधी होती परंतु गमावली. यस ठंक्या, धन्यवाद पंच. बॉल पुन्हा एकदा गोलंदाज होईल सज्ज. यावेळेस टॅप करण्याचा प्रयत्न, फटका फसला परंतु फ्री हिट बॉल आहे. पहिली वेगाने पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होताना आपण पाहतो. तिसरी धाव घेतली जाईल का, रनआउटची संधी, आणि यावेळेस पाहता क्षणी नजरेत नजर मिळाल्याने दिवसा ढवळ्या भरवणामध्ये एका धावेची चोरी होताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाली. एक धाव या बॉल, 3 धावा या बॉलवरती आपण पाहिलं तर तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना टीमची धावसंख्या तब्बल 41 धावा. पॅडी मात्र एखादी कुठेतरी किल्ला सर करण्याचं काम यावेळेस मैदानाच्या आतमध्ये जरूर करतोय. पुढचा बॉल ऑन साईडला पुन्हा एकदा वळवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटला, जोपर्यंत बॉलला उचलेल तोपर्यंत फक्त सिंगल. खराब कलेक्शन मागच्या बॉलला देखील, ह्या बॉलला देखील, परंतु इथे मोहम्मदला काय उचलता आलेला नाहीये. एक धाव मिळतीये, 21च्या मदतीने 42 पर्यंत संघ पोहोचतोय. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर 41 धावांचं आव्हान पूर्ण करत असताना दमछाक झाली थोडीशी टीमची, परंतु इथे तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असतानाच तब्बल 42 धावा बोर्डवरती लागलेल्या आहेत. आखूट टप्पाचा बॉल, फटका फसलाय की काय, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जज करतोय आणि सोपा झेल मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये सोडण्याचं काम जरूर केलं जाते मैदानावरती. 2 धावा या बॉलवरती देखील मिळतात. या 2 धावांच्या मदतीने मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर 3 षटकांचा खेळ झाला समाप्त, आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 14.33च्या सरासरीने टीमची 44 धावा झालेल्या, 3 षटकांच्या समाप्तीनंतर 44 झाल्यात.
पाहिलं तर इथे मात्र जागा म्हणून खेळायचा होता, परंतु चेंडूची लाईन थोडीशी खराब आहे. गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज गेलेत आभी. मागच्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी यश यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आपल्या टीमसाठी निसटता विजय त्यांनी प्राप्त करून दिला. आणि तिथून आपण पाहिलं तर यावेळेस गोलंदाज आभीच्या हातामध्ये कमान दिली आहे या शेवटच्या ओव्हरची. तो कशा प्रकारे कमबॅक करतोय. पहिल्या 3 षटकांमध्ये भरपूर धावसंख्या खर्च झाली आहे आणि त्याच्या माध्यमातून कमबॅक केला जाईल का पाहणं गरजेचं. पहिला बॉल वाईड नंतर खोदून काढण्याचा प्रयत्न. या चेंडूला चांगला मित्रांनो फटका, चांगला चेंडू होता, तितकाच चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं काम करावं लागेल. दोन्ही संघांचा विचार केलात मित्रांनो. IPL अर्थातच इंडियन प्रीमियर लीग सुरू आहे आणि सगळ्यात मोठी रायव्हलरी ज्याला म्हटली जाते मॅन इन ब्लूज मुंबई इंडियन्स आणि मॅन इन येलो चेन्नई सुपर किंग, अशा प्रकारची मॅच मैदानाच्या आतमध्ये. एकीकडे आपण पाहतोय पन्हाळागड आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना रायगड संघ कुठेतरी आपली पकड आणि कुठेतरी वरचढ ठरतो या मॅचमध्ये. पुन्हा एकदा एक्स्ट्रा बॉल मैदानाच्या आतमध्ये. कमीत कमी धावांवरती तुम्हाला रोखावं लागेल. अशा प्रकारे सहजरित्या तुम्ही धावा खर्च केल्या तर अवघड होईल दुसऱ्या इनिंगमध्ये जेव्हा तुम्ही या धावा चेस करताल त्यावेळेस. पुढचा बॉल, पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरला बॉल उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, पकडेल के कॅच आणि संपवेल. मित्रांनो आपण पाहिलं तर यावेळेस पाडीचा खेळ सुंदर असा पकडलाय झेल आणि संपवलाय फलंदाज. पाडीचा खेळ. चौकार. पुढचा बॉल इथे आपण पाहिलं तर बॉल लावेमध्ये विकेटचं पतन करण्याचा प्रयत्न आणि विकेट मात्र मैदानावरती प्राप्त केली जाते.
झालेले आहेत आणि 57 धावांची गरज या इनिंग मध्ये. पण पाहिलं तर येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी 57 धावांची गरज. 57. सॉरी, गोलंदाज आधी आहेत ही माहिती आतापर्यंत पोहोचतीये. चला प्लीज 12th मॅन तुम्ही या मित्रांनो. भरपूर कन्फ्युजन्स आहेत कारण की गोलंदाजी मार्कवरती आधी आहे. तर पुढचा बॉल यावेळेस लोअर फुल टॉस होता. इथे मात्र चेंडू पॅडला आदळतोय. एक धाव मात्र मिळेल. पंचांचा इशारा लेग बाईट सहित असताना मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहू शकाल मित्रांनो. एका धावेने टीमचा धाव फलक मात्र पुढे सरकतंय. एक धाव एक लेग बाईट. पहिल्या 3ही चेंडूंचा विचार केला तर 3 सिंगल डबलने जिंकले. इतकी सोपे मित्रांनो ही मॅच नाहीये. तुम्हाला या मॅचमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करावीच लागणार आहे. स्ट्रायकिंग एंडला ऋतिकच्या बॅटमधनं यावेळेस आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सिंगल येत असताना एक धाव मात्र मिळतीये. दुसरीचा प्रयत्न इथे मात्र नसेल. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा पहिल्या 4 चेंडूंवरती 4 सिंगल्स मैदानावरती पूर्ण होताना जरूर आपण पाहतोय.
पुढचा बॉल स्लो ओव्हर डिलिव्हरी मित्रांनो, इथे फसवलंय. बोटांची किमया मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळाली आणि तेच कारण आहे की अपेक्षापेक्षा कमी गतीने येणारा चेंडू इथे मात्र जाऊन पोहोचतोय पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये निर्धाव. डॉट बॉलची समाप्ती. मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड स्थिरावत असताना फक्त आणि फक्त 4 धावा धावफलकावरती. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि धावफलकाचा विचार केला तर धावफलकावरती फक्त आणि फक्त 4 धावा येत आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज इथे मात्र होईल सज्ज. यावेळेचा बॉल जोरकस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु इथे आपण पाहिलं तर जरूर झेल ड्रॉप होतोय आणि बॉल जातोय सीमारेखा पार. 4 धावांसाठी इथे मिळतोय चौकार. मात्र सुटलाय आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावरती धावा मैदानावरती पूर्ण होताना जरूर आपण पाहतोय. पुढचा बॉल ऑन साइडला. हा बॉल मित्रांनो जाईल मैदानाच्या बाहेर. 6 धावांसाठी हाय अँड हँडसम षटकार. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा लोअर फुलटॉस आहे. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मध्ये सर्वात सेफेस्ट झोन ज्याला म्हटलं जातं
तिथे फटका एक्झिक्यूट केलाय, सिंगल पूर्ण रनआउटची संधी आणि इथे माघारी परतावं लागेल. दुसरीच्या शोधामध्ये फलंदाज आपण पाहिलं तर जरूर होतं तिथे मात्र बाद झालेल्या फलंदाजाचं नाव ऋतिक. बाद झाले तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अखिल. स्वतः संघाचे संघनायक अखिल यावेळेस मैदानाच्या आतमध्ये इनाट नंबर तर फलंदाज बाद असेल. पंचांचा इशारा पाट्यावर आपण पाहिलं तर बॅक टू दी पवेलियन होत असताना आल्या पावली माघारी परतावं लागतंय. लगेचच विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होत असताना जरूर आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा आपण पाहू शकाल. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये कट करण्याचा प्रयत्न, चेंडूला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, वेगाने चेंडूच्या खाली जातोय, पळतोय. जोपर्यंत बॉलला उचलेल तोपर्यंत निर्णय मित्रांनो चुकला फलंदाजांचा, फक्त सिंगल. तर इथे आपण पाहिलं तर आणखीन एका विकेटचं पतन. ज्या प्रकारची फलंदाजी पहिल्या इनिंगमध्ये केली गेली होती त्याच प्रकारची मित्रांनो गोलंदाजी करण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये करताना आपण रायगड संघाला पाहतोय. जबरदस्त प्रदर्शन, ऑलराऊंड परफॉर्मन्स आपण पाहिलं रायगड संघाचा पहिल्या इनिंगमध्ये देखील आणि या इनिंगमध्ये देखील. यावेळेस मात्र पुन्हा एकदा उंचावरून चेंडू मारण्याचा प्रयत्न, बॅक टू बॅक विकेट्स मित्रांनो. गोलंदाजीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. जबरदस्त प्रदर्शन गोलंदाजीच्या माध्यमातून करताना जरूर आपण त्यांना पाहतोय.
आणखीन एक विकेटची संधी होती, परंतु बॉल जातोय सीमा पार. 6 धावांसाठी इथे मात्र मिळतोय षटकार. हा चेंडू आणि विजयासाठी 31 धावांची गरज. 31 रन्स टू विन. 6 चेंडूंमध्ये 5 षटकारांची आवश्यकता. स्वयंसेवक मित्रांनो, तुम्ही जे समोर उभे प्लीज बाजूला सरका, अन्यथा स्कोरिंग देखील केली जाणार.
आणि लोहगड लवकरात लवकर मॅच सुरू करा. टॉस जिंकला होता सिंहगड टीमनं आणि दोनही संघ आपला 12th मॅन पाठवून द्या. 12th मॅन पाठवा, नाहीतर 3-3 ओव्हरची मॅच असेल याची नोंद घ्या.